दान देगा देवा तुझा विसरण भावा कोण गायीन आवडी याची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा कोण गायीन आवडी याची माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखी घालावे आमासी गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करू पावन झालो चराचरी
शरण शरण हनुमंत दिनांक 1/5/2025 रोज गुरुवार या दिवशी पांडुरंग कृपेने माझ्या भाग्यामध्ये ही भगवंताकडे काही मागण्याची सेवा या ठिकाणी आलेली आहे। अत्यंत अंतपूर्वक आणि विनम्रतेने ज्यांनी मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली त्या सर्वांचं मी या ठिकाणी निश्चितच ऋणी आहे। आणि हा अखंड चालू असणारा 27 वर्ष 8व त्रिदिनी अखंड हरिनामचा महायज्ञ सोहळा, या सोहळ्याला उपस्थित असे गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा बघा या ठिकाणी गोंशीचे महाराज आपल्या हिवराळे महाराजांचे गुरु आणि गुरुविन कोण बदावे वाट, गुरु ईश्वर तात माय गुरुविन जगी थोर काय, गुरु प्रेमळ गुरु उदार जडतेचा हरुळे भार, न्यावयास पहिलं पार कोण तुझा गुरु, गुरुच सूर्य आकाशी चंद्र तारा रविशशी, तोच अग्नी दिव्य राशी, गुरुविन कोण उपाय। म्हणून गुरु हा संत कोळीचा राजा आणि हा संत कोळीचा राजा अर्थात हरिभक्त परायणांचं सर्वांचं श्रद्धास्थान माननीय गोंशीचे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांना अत्यंत या ठिकाणावर मी विनम्रतेने दंडवत करतो। त्याचप्रमाणे मला माहिती नाही बरं काही नाव मला सांगावं लागलं तर हे पखवाज वादन सुंदर महाराज पखवाजाचा अत्यंत सुंदर, मला असं वाटतं आपली कुठे दिंडे महाराज कुठेतरी गाठ झालेली असावी कृष्णा महाराज गाईड गुरुजी बरोबर, असं मला जाणवते थोडं। असो बघा, श्रुती जाती विशारदा, श्रुती जाती विशारदा, तालज्ञ विना प्रयासेन, तालज्ञ विना प्रयासेन मुक्ती मार्ग सांधती, म्हणजे इंद्र मृदंगम वाजवती। म्हणून आपल्याला या ठिकाणावर मी वंदन करतो महाराज, सुंदर हात सुंदर पकवास। आणि आपण सगळे जण या ठिकाणी माझे मित्र सगळे गुरुवर्य, गुरु हा संत कोळीचा राजा म्हणजे माझ्या वडिलांची मिराशी का देवा, म्हणून तर हातात टाळ आहे, म्हणून हातात टाळ मुखात नाम। आणि हे बघा 21व्या शतकाकडे वाटचाल करणारी ही तरुण मुलं
देशाने माझ्यासाठी काय केले हा खरा प्रश्न असून मी देशासाठी काय केले आणि काय करणार आहे हा खरा प्रश्न आहे. दिस इज रिटन बाय प्रेसिडेंट कॅनडी. या कॅनडी साहेबांनी असं म्हटलेलं आहे, हा देश हा तरुणांचा आहे, हा देश हा समविचारी लोकांचा आहे, हा देश ज्याची प्रवृत्ती सॅक्रिफाईस आहे त्या सॅक्रिफाईड लोकांचा हा देश आहे. म्हणून हे भारताचं भवितव्य या ठिकाणी उभा आहे. म्हणून त्यांना आणि त्यांच्या गुरुजीला सुद्धा मी दंडवत करतो. आमचे महाराज आले बघा, आम्ही भजनात नेहमी बरोबर असतो. माझं नाव लक्षात जीवनलाल गुरुजी, त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो, त्यांना नमस्कार करतो वेगळा. आपण सर्वजण सातारा परिसरातील सर्व माझे मित्रगण, माझ्या बरोबर आलेले माझ्या गावचे मित्र दिगंबर पाटील बोरसे, निर्मळ साहेब, दिगंबरराव मस्के पाटील सगळे झालेले आहे. यांचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. सातारा आणि सातारा परिसरातील सर्वांचं या ठिकाणी मनोपूर्वक या ठिकाणी मी सर्वांना अभिवादन करतो. आणि दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी पांडुरंग परमात्मा जशी बुद्धी देईल त्या पद्धतीनं या ठिकाणी संत तुकोबारायांचा या अभंगातील भाव काय तो मी ठेवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी महात्मा सुद्धा आले, त्यांच्याही चरणी मी दंडवत प्रणाम करतो आणि सेवेला या ठिकाणी सुरुवात करू. विठ्ठला बघा, हेची दान देगा देवा संत तुकोबाराय हे मराठी भाषेचे पाणिनी होत. हे पाणिनी हे कुणाला म्हटलेलं आहे? व्याकरण करते जे आहे, थोर व्याकरण करते, त्याला आपण पाणिनी म्हणतो, त्यांचं नावच पाणिनी आहे. म्हणून संत तुकोबाराय या मराठी भाषेचे, या अभंग गाथेचे हे पाणिनी आहे. कारण बघा, अभंगाची रचना ज्यावेळेस आम्ही बघतो त्यावेळेस हा भाव असाच असेल का याच्याबद्दल आम्हाला शंका येते महाराज. हेची दान पाचचा हा देव यांनी प्रत्यय लावलेला आहे. सलाते सलानाते चेचाची हे व्याकरण आहे. हेची म्हणजे डेफिनेशन, दिस इज द अर्थ, ही पृथ्वीचा आहे, दिस इज द मून, हा चंद्राचा आहे, दिस इज द सन, हा सूर्याचा. ज्यावेळेस डेफिनेशन येतं, निश्चितता येते, त्यावेळेस हेची दान देगा. दान मागितलं, पण कशाचं मागितलं आम्हाला माहिती नाही. हेची दान देगा देवा, हे पांडुरंग परमात्म्या मला दान दे. आणि परमात्मा उतावीळ झाला दान मागायला द्यायला. पुढचं वाक्य म्हटलं, तुझा विसर न व्हावा. हे परमात्मा, हे पांडुरंगा, मला तुझा विसर पडू देऊ नको, असं दान तुम्हाला दे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आणि तुझा जर मला विसर नाही झाला, गुण गायीन आवडी, याची माझी सर्व जोडी. तुझ्या नामाचं गुणगान मी खूप खूप आवडीनं गाईन, मी खूप भक्तिभावानं या ठिकाणी समर्पित होऊन तुझं मी गुणगान करीन. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. परमात्मा, मला या ठिकाणी हे दान दे, तुझं गुण गाण्यासाठी मला सबळ कर, हेची माझी सर्व जोडी. देवा, अरे मला मुक्ती नको, धन नको, संपदा नको, काही न लगे, न लगे. पहा, हा व्याकरण दृष्ट्या सुद्धा शब्द खूप महत्वाचा. न पुढे आडवी रेष मारून लगे, न लगे म्हणजे नळ राजा होतो. मग नळ राजा होतो तर व्याकरणामध्ये असं म्हटलेलं, ती शीतलोपचारी जागी झाली आणि हळूच मज बोले, औषध न लगे मजला परिसोनी माता, बरे मनोनी डोले. ती दमयंती नळ राजा तिच्या दासीला म्हणते की अगं मला दुःख आहे, मी आजारी आहे, परंतु मला नळ राजाला जर भेटवलं तर मला आनंद मिळेल, माझी प्रकृती सुधारेल. न लगे लागत नाही, न लगे लागत नाही. दुसरा अर्थ, न लगे मुक्ती, मला मुक्ती नको.
धन अजिबात नको. न लगे मुक्ती धन संपदा, मला संपदा सोहळा काही नको. न लगे मुक्ती धन संपदा, मला फक्त संत संग देई सदा. देवा हे परमात्म्या, मला दुसरं काही नको रे, फक्त तुझा संग दे. आणि हा संग देण्यासाठी गुण गाईन आवडी, हे मला करण्यासाठी तुझा विसर न व्हावा. हे मला तू सगळं दे, म्हणजे मी गुण तुझी गाय आवडीला गा. आणि तुका म्हणे गर्भवासी, तुकाराम महाराज काय म्हणतात, हे देवा मला गर्भवासाला पुन्हा घाल, सुखी घालावे आमाशी. मला गर्भवासाला घाल पण सुखानं घाल. म्हणून गुण गाईन आवडी, याची माझी सर्व जोडी. विठ्ठला संत तुकोबाराय त्यांचा अभंग 4 चरणाचा आजच्या या सेवेसाठी मी घेतलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत तुकोबाराय तुम्हाला आम्हाला काय सांगतात, आम्हाला तुकोबाराय कळाले का, आम्हाला कळाले का. या अभंगाच्या माध्यमातून ते मागणी करतात. पहिला विषय, मागणी करणारे संत तुकोबाराय. मागणी कशाची करतात, तुझा विसर न व्हावा. हे परमात्मा तुझा मला विसर होऊ देऊ. मागणी ही भगवंताच्या नामाची, तुझा विसर होऊ देऊ. मागणी करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु श्रीमंत संत संत तुकाराम. आणि ते मागणी करणारे तुझा विसर न व्हावा. हे बघा, देहूचे मोरे म्हणजेच आंबिले, कुळी मोऱ्यांची श्रीमंत घराणं, श्रीमंत घराणं, श्रीमंत संत यांचे पूर्वज बघा. विश्वंभर बाबा, आमाई माता, हे 8व्या पिढीतले संत तुकोबाराय. पण विश्वंभर बाबा आणि आमाई माता देहू सोडून काही कारणास्तव हे सातारला गेले. सातारचा राजा चंदी चंदावर, माझ्या वाचनात जे आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. सातारचा राजा चंदी चंदावर याच्या दरबारी बाबाला 2 मुलं होते. एकाचं नाव होतं हरी आणि दुसऱ्याचं नाव होतं बघा मुकुंदा. हरी आणि मुकुंदा या राजाच्या दरबारी सैन्यामध्ये भरती झाले. भरती झाल्यानंतर आमाई मातेला नेहमी भगवंत दृष्टांत द्यायचे की आमाई माते इथं कशाला आलात, देहूला जा. आमाई माता सांगायची बाबाला, विश्वंभर बाबाला, बाबा आपण देहूला जायला पाहिजे. भगवंत मला काल येऊन भेटून गेले, स्वप्नात आले माझ्या, मला जागे केले. आपण त्यांना काय सांगायचं, आपण जायला पाहिजे गावाकडे. आणि बाबा दुर्लक्ष करायचे, मुलं दुर्लक्ष करायचे. त्यांची सैन्यामध्ये नोकरी चालू होती. एक दिवस गनिमांच्या हल्ल्यामध्ये हरी आणि मुकुंदा धारातीर्थी पडले. हरीचं लग्न झालेलं होतं. हरीच्या बायकोचं नाव होतं विठाबाई आणि मुकुंदा हा अविवाहित होता. दोघं धारातीर्थी पडले. इकडे आमाई माता पूजा करते, पाठ करून विश्वंभर बाबा सदरेवर म्हणजे ओट्यावर आलेले आहे. आणि त्या ठिकाणी त्या घोड्यावरती 2 प्रेत अशी लादलेली आणलेली आहे. ही 2 प्रेत लादलेली आणलेली आहे, रक्तबंबाळ झालेली प्रेत. घोड्यांनी आपले कान खाली केलेले आहे. सैनिकांनी आपल्या तलवारी उलट्या धरलेल्या आहेत. त्यांच्या डोक्यातल्या टोप्या त्यांनी काखेत पकडलेल्या आहेत. घोड्यांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागलेल्या आहेत. आणि अशा वेळेस विश्वंभर बाबाच्या वाड्यासमोर ज्या वेळेस ती आले, त्यावेळेस आमाई माता घरातून तुळशीला पूजा करायला, ओवाळायला त्या ठिकाणी आल्या. पूर्वीच्या काळात बघा, महिला 2 निरांजन्या ठेवत असत. एक निरांजन जर विझली तर दुसरी निरांजन ओवाळण्यासाठी कामी येईल, त्याच्या मागचा हेतू होता. आमाई माता आल्या, तुळशीला त्या ठिकाणी ओवाळायचं आहे, पूजा करायची. एक निरांजनी विझली आणि एक निरांजनी खाली पडली. त्यावेळेस आमाई मातेला वाटलं हे काहीतरी विपरीत घडतंय. तोच दुरून येणारी ती 2 प्रेत घोड्यावरची वाड्याकडे येताना दिसली. आमाई माता जोरानं ओरडल्या, हरी मुकुंदा काय झालं. ताडकन विश्वंभर बाबा उठले
अहो का ओरडता, काय झालं ते बघा ना. आणि विश्वंभर बाबाचं लक्ष वाड्याकडे येणाऱ्या घोड्यावरच्या सैनिकांकडे गेलं. निस्तब्ध असं वातावरण त्या ठिकाणी झालं. आमाई मातेला त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली. बाबा ओरडले, आमाई माता असं करू नका. ती प्रेत ओट्यावर आणली, ठेवली, बघितलं. आमाई माता शुद्धीत आल्या. आमाई मातेला विश्वंभर बाबाने सांगितलं, आमाई ही 2 मुलं हे विनाकारण यांचं बलिदान गेलेलं नाही. ज्या ज्या ठिकाणी भगवंताच्या नामस्मरणाचा या ठिकाणी आनंद घेतला जाईल त्या ठिकाणी हरी आणि मुकुंदाचं नाव निघेल. कारण शेवटच्या क्षणाला हरी पडला असताना खाली हातातला भगवा झेंडा हरीने पडू दिला नाही. हरी पडला परंतु भगवा ध्वज हरीच्या हातात होता. विठ्ठला बघा, त्यावेळेस पूर्वीच्या काळी सती जाण्याची पद्धत होती. लॉर्ड बेंटिंग, राजा राममोहन राय यांनी सतीची चाल बंद करण्याचा त्या ठिकाणी बराच खटाटोप केला. बऱ्याच अंशी ते यशस्वी झाले. त्या ठिकाणी बघा, ही जी विठाबाई होती हरीची पत्नी, ही गर्भवती होती. आणि ती जोहार करायला ज्यावेळेस तिला जायचं त्यावेळेस विश्वंभर बाबांनी रोखलं. म्हणजे सतीची चाल बंद करण्यासाठी विश्वंभर बाबाचं योगदान आम्हाला वारकऱ्यांना विसरता येणार नाही. आणि काही दिवसानंतर थोडस दुःख हलकं झाल्यानंतर पुन्हा आमाई माते नागर धरला, आपल्याला देहूला यायचं. देहूला आले. एक दिवस स्वप्नामध्ये भगवंत आले आणि बाबा मी आमराईमध्ये या ठिकाणी आहे. विठ्ठलाची मूर्ती स्वप्नात आली. विठ्ठल रुक्मिणी ती मूर्ती आणली, ती त्या ठिकाणी मंदिरात बसवली. नित्याप्रमाणे सेवा. ही सेवा सुरू होत असताना विश्वंभर बाबाची आई त्यावेळेस जिवंत होती. विश्वंभर बाबाच्या आईने सांगितले की बाबा आपल्या घरी पंढरीची वारी आहे. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत. आपल्या घरी ही पंढरीची वारी आहे आणि या पंढरीच्या वारीचा नेम आपण हा घेतला पाहिजे. आणि हा जो नियम आपण जर स्वीकारणार असू तर पांडुरंग परमात्मा आपल्या नजिकात मागे पुढे उभा राहे. भगवंत आपल्या बरोबर असणार आहे. मोठ्या श्रद्धेनं त्या ठिकाणी पूजा चालली. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये इसवी सन 1533च्या दरम्यान श्रीमंत संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांना असं वाटलं की आपण ज्ञानेश्वर महाराजांची समाधी शोधली पाहिजे. आणि म्हणून ते आळंदीला आले. सगळं आपली सामुग्री बरोबर आणली आणि त्या ठिकाणी पाल टाकून मांडव टाकून खूप घनदाट जंगल होतं. कुठं शोधावी समाधी हे माहीत नव्हतं. त्या ठिकाणी आलेल्या बरोबरच्या अन्वयासोबत ती समाधी त्यांनी शोधली. समाधी शोधल्यानंतर ही सगळी त्यावेळेसची ही मंडळी, त्यावेळेस नामदेव महाराज असेल, त्याच्यानंतर हे 4ही भाऊ असतील, 3 भाऊ निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतली. सोपान आणि मुक्ताई महाराज. मुक्ताबाई नाही, मुक्ताई महाराज ही सुद्धा त्या ठिकाणी सगळेजण ज्यावेळेस समाधी घेतली त्यावेळेस होते. ऐका, वाक्य लक्षात ठेवा. जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी त्या ठिकाणी झाली त्यावेळेस हे सगळे त्या ठिकाणी होते. आणि त्या समाधीचं रक्षण कुणी करावं म्हणून त्या काळामध्ये सुद्धा विश्वंभर बाबा सुद्धा तिथं हजर होते. आम्ही वाचत नाही आणि मग आम्ही काहीतरी उठायचं बोलायचं हा भाग वेगळा असेल, परंतु माझ्या वाचनामध्ये जे आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी विश्वंभर बाबांनी
नामदेव महाराज म्हणाले की तुम्ही या समाधीचं सगळं पावित्र्य जपा, पूजा अर्चा करा, सगळं करा. आणि ज्यावेळेस मग हे समाधी शोधायला गेले, तुम्ही कन्फ्युज होऊ नका, मी जे सांगतो. ज्यावेळेस एकनाथ महाराज समाधी शोधायला गेले त्यावेळेस समाधी सापडली. आणि ती समाधी सापडल्यानंतर त्यावेळेस बोलोबांनी सुद्धा एकनाथ महाराजांना मदत केली, असे इतिहासामध्ये नोंद. बोलोबांनी मदत केली. आणि तेव्हापासून हे जे घराणं आहे, हे जे घराणं आहे, ह्या घराण्यानं वारकरी संप्रदायाची जी अगोदर 8व्या पिढीपासून जी परंपरा कायम ठेवली होती, तीच परंपरा बोलोबांनी सुद्धा या ठिकाणी माझ्या वडिलांची मिरासी मिरासी गा देवा. हो, मिरासीच आहे. विश्वंभर बाबा, हरी, मुकुंदा, विठोबा, विठोबा, पदाजी, शंकर, कान्होबा, नंतर बोलोबा, बोलोबाचे 3 अपत्य, सावजी, संत तुकाराम महाराज आणि कान्होबा, ही यांची या ठिकाणी बघा ही मिरास, माझे वडिलांची मिरास घेऊन सगळ्यांनी भगवंताचं नामस्मरण आत्म्यातून केलं. भाव होता आणि त्या भावाच्या भूमिकेमधून त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं. असो, त्याच काळामध्ये संत तुकाराम महाराज इसवी सन 1608 त्यांचा जन्म झाला. आणि अवघ्या 13 वर्षाचे असताना संत तुकोबारायांना बोलोबांनी ही सगळी घराची व्यवहाराची जबाबदारी दिली. ऐका मायबाप हो, ही सगळी जबाबदारी दिल्यानंतर अवघं 13 वर्ष, 13 वर्षाचं वय असताना ही सगळी जबाबदारी देत असताना त्यांच्याकडे महाजनकी होती, त्यांच्याकडे महाजनकी होती, त्यांच्याकडे सावकारकी होती, त्यांच्याकडे दुकानदारी होती. आणि आम्ही काय म्हणतो महाराज, संत तुकाराम महाराज खूप गरीब होते, त्यांना आम्ही खूप गरीब आम्ही मात्र श्रीमंत झालो, हे दुर्दैव. विठ्ठला महाजनकी होती. 10-15 खेड्यांचं त्यांच्याकडे सगळं हे होतं. सावकारकी होती, गहाण खत होते, खूप काही काही त्यांच्याकडे. आणि अजून सांगू का विशेष काय होतं, हे तुम्ही दुकानदारांमध्ये काटे असतात ना, वजन माप, हे वजन माप हे अधिकृत नोंदणीकृत करायचं काम सुद्धा या घराण्यामध्ये होतं. म्हणजे काटे नियंत्रण हे सगळं काम त्यांच्या घराण्यामध्ये संत तुकोबारा हे करत असत. आणि याच घराण्याला ज्यावेळेस श्रीमंत संत एकनाथ महाराजांनी भागवत लिहिलं ना, त्यावेळेस पहिली प्रत भागवताची मोरे कुटुंबाला देण्यात आली, मोरे घराण्याला दिली. आणि हे असे संत तुकाराम महाराज वयाच्या 13व्या वर्षी एवढा हा सगळा डोलारा प्रपंचाचा करत असताना एक दिवस अचानक काळाने घाला घातला, वडील गेले. खूप दुःख झालं संत तुकोबारायांना. वडील गेल्यानंतर आई गेली.
आईचंही दुःख झालं. आई गेल्यानंतर मुलगा गेला. मुलगा गेल्यानंतर संत तुकोबारायांना खरंच खूप 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 दुःख आणि ते भामरागडावर निघून गेले. भामरागडावर निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताला सांगतात, देवा मी काय रे, मी काय केलं तुझं? दुःखाचे डोंगर दाखविसी देवा तुझा माझा तारे भैरा तारे ऐसे काय किती आले देवा मी काय केलं सांग ना. तुझा माझा काम काय वैराग्य काय केलं मी? मला सारखं दुःख देतोय आणि बळच माझ्या कुटुंबाला मला का तू दुःखाच्या खाईत लुटतोस? खूप दुःख झालं. भगवंताची त्या ठिकाणी आराधना करू लागले. एक दिवस साक्षात्कार झाला. त्यांनी आपला लहाना भाऊ कान्होबा त्याला बोलवलं. हे कान्होबा, ती सगळी घरची जेवढी पत्र आहे, जे घाण खत आहे, जे काय सोनं नाणं दागिने, आंबेगाव खेड वगैरे ह्या सगळ्या भागातलं जे काय त्यांच्याकडे घाण खत होती, काही रजिस्ट्री असतील, काय काय सोनं नाणं दागिने असतील, हे सगळं घेऊन ये आणि बघ जे उपलब्ध असतील त्यांचं त्यांना देऊन टाक. कान्होबा म्हणाला, दादा असं नका करू, असं करू नका. त्यांनी सांगितलं नाही, आता आपल्याला हे लागत नाही. आणि त्यांनी कान्होबाला सांगितलं, ज्यांची ज्यांची खत दानपत्र वगैरे काय जे असेल ते सगळे कागदपत्र दिली. उरलेली सगळे इंद्रायणीमध्ये बुडवले. या जगाच्या पाठीवर पहिल्यांदा कर्जमुक्ती करणारे संत तुकाराम विठ्ठला. कर्जमुक्त झाले. बघा संत तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले निघाले, झाले देवा निघाले निघाले, बरे झाले देवा निघाले निघाले, झाले देवा निघाले निघाले. मेली मुक्त झाली, देवे माया सोडवली. विठो तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याची फार. बरं झालं पत्नी मेली असं आपण म्हणू का? असं आपण म्हणू नाही. बरे झाले देवा निघाली दिवाळी. आम्ही तर कसे, मैं मेरा खाके तेरा खाऊंगा, बोलो पर मुझे इनाम क्या देंगा. ही आमची भूमिका. आम्हाला तर दुसऱ्याचं पाहिजे. आमचं दिवाळं निघून आम्ही, पण दुसऱ्याचं जर आम्हाला मिळालं तर ते दिवाळं निघलं तरी चालतं, पण दोघं खायची आमची सवय. बरे झाले देवा दिवाळे निघाले. हे देवा बरं केलंस तू. बाईला मेली माझी बायको मुक्त झाली, मुक्त झाली या जाचातला. अहो इतकी आजारी होती, श्रीएक अन्न अन्न करता मेली. आई पत्नी गेली, अन्न अन्न करून गेली. त्या वैद्य राजांना बोलावलं, तुकोबा, अहो तुकोबा, तुम्ही अन्नाचा कण यांच्या पोटात घाला, वाचतील त्या. पण हा निर्दयी समाज, या समाजाला दयाने आले. कोणी संत तुकोबारायांना त्यांचा मुलगा आजारी असताना औषध आणायला सुद्धा पैसे दिले नाही. ज्यांनी या देशातली या जगातली पहिली कर्जमुक्ती केली त्या संत तुकोबारायांना कोणी चाराने सुद्धा दिले नाही.
आणि आम्ही खुशाल म्हणतो संत तुकोबार आहे, गरीब होते, दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या. अरे बाबांनो, अर्थ काय? संत तुकोबार आहे. मी अगोदर बोलून गेलो, ते खरंच या मराठी भाषेचे पाणीने आहे. बरे झाले देवा माझं दिवाळा निघालं, बरे या दुष्काळी पीडा गेली, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडवली. आता मायाच जर गेली तर राहिलं काय? विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काय. त्यांचे तुमच्या आमच्या सारखे शेळके साहेबासारखे मित्र समजायला गेले की तुकोबाराजे घडू नाही ते घडलं. त्याला कोणाचा विलाज आहे का? संत तुकोबाराय का? नका मदपाशी वदा प्रपंचाचे विषयी. आता मला प्रपंचाविषयी काही सांगू नका. आता नाईक वे कानी डोळ्यावी न वाणी, आता माझ्याकडून काय ऐकत नाही. आता मला हे भगवंताचं नामस्मरणच या ठिकाणी करू द्या. भगवंतानी पाहिलं, रुक्मिणी मातेने पाहिलं. रुक्मिणी माता म्हणते, अहो ह्या तुकोबारायांना काहीतरी ध्यान. बघा, त्यांच्या कोणत्याच पिढीतल्या लोकांनी आपल्याला काही मागितलं नाही, फक्त एकदाच मागितलं. बोलोबा आणि कनकाई माता. कनकाई माता बळच मागे लागूनच गेल्या. आपण इथं एकटंच जातो मित्राबरोबर, घरी घरच्याला नेत नाही कुठे. त्यामुळे मला यायचं. त्याने सांगितलं, बघ तुला मी नेतो, पण तू देवाला काही मागायचं नाही. नाही मागणार. तिला सांगितलं मागणार नाही. आणि दोघं दर्शनाला गेले. पंढरपूरच्या पांडुरंगाला ज्यावेळेस ते भेटायला गेले त्यावेळेस पुढे झाले. बोलोबा आणि मागून होत्या. कनकाई माता देवाला त्यावेळेस वरती बघितलं. कनकाई आल्या तुम्ही? हो. अहो तुमच्या पिढीत कोणी काहीच मागितलं नाही, मागता का काही? देतो ना मी तुम्हाला. पण घरून जतवून आणलेलं, मागायचं नाही. देवा तूच जर मला मागा मागा असं म्हणत असेल तर हे बघ, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी हे देवा तू म्हणतोस ना तर मला पुत्र दे, पण कसा दे? तुझं नामस्मरण करणारा दे, माझं कुठ चांगलं पुढं चालवणारा दे, आल्या गेल्यांचा आदर सत्कार करणारा दे, प्रतिभावान दे, ज्याच्यामध्ये तुझ्यासाठी जो भाव असेल तो भाव त्याच्यामध्ये दे, असा पुत्र मला दे. आम्ही मग त्याला उशीर होतोय हे कळालं बोलोबांना. आणि त्यांनी मागे वळून बघितलं. आम्ही माता गडबडीने निघाल्या. का हो, काय मागितलं का पांडुरंगाला? मी कशाला खोटं बोलेन तुमच्याशी? अहो तोच म्हटलं मागा मागा म्हणून मागितलं नसतं. तुमचं मी ऐकते, मी मागितलंच नसतं. कशाला मागितलं? काय मागितलं? पुत्र बाबा असं मागितलं. जा पुन्हा मला चांगला पुत्र मिळावा ही भूमिका भगवंताला सांग म्हणून आमय मातेला पुन्हा वापस पाठवलं. आणि पुन्हा आमय माता म्हणते, कनकाई माता माफ करा, कनकाई माता म्हणते, देवा मला या ठिकाणी असा पुत्र दे की ज्याचा तिन्ही लोकांमध्ये
झेंडा उभा राहणारे, आमच्या कुळाचं हे नाव मोठं करणारे, समाजासाठी झटणारे, समाजासाठी बलिदान देणारा, सर्वांना हवा हवा असणारा पुत्र मला दे, ही भूमिका कनकाई मातेनं त्या ठिकाणी ठेवली. भगवंताला त्यावेळेस आनंद झाला. म्हणून या ठिकाणी ज्या वेळेस संत तुकोबाराय दर्शनाला गेले त्यावेळेस पुन्हा देवानी बघितलं. तेव्हा एकदा कनकाई माता मला मागितलं, मी म्हटलं मागा, त्यांनी मागितलं तेव्हा एकदा वर पाहिलं बरं का, लक्षात. आणि आता दुसऱ्यांदा सुद्धा वर पाहिलं तर ते तुकोबारायनं म्हणतात, तुकोबा मागा ना काहीतरी, मागा ना काहीतरी, मागा ना काहीतरी. तुकोबाराय म्हणतात, देवा काय मागायचं, काय मागायचं, हेच दान दे, दान दे गाणे. देवाला म्हणतात, पांडुरंग परमात्म्याला, देवा तुला द्यायचं ना, याची दान देगा देवा, असं म्हटल्यावर देवानं द्यायला हात वरती केला. इतका आनंद झाला रुक्मिणी मातेला. त्यांना वाटतं की आता कोणी काहीतरी मागताय आपल्याला, खूप बारा मागताय. किती लोकांनी छेडलं, किती लोकांनी त्रास दिला, काठ्यातून ओढलं, काठ्यातून मारलं. पत्नी गेली, अन्न करता अन्नाचा घास मिळाला नाही, मुलगा गेला, सगळं गेलं, तरी तुकोबाराय नामा वाचून विभक्त कधी झाले नाही. मला आनंद वाटतो स्वामी, संत तुकोबारा काहीतरी मागतात ते तुम्ही द्या त्याला. तुकोबाराय म्हणतात, देवा तुला द्यायचं ना, याची दान. देवानं लगेच हात वरती केला देण्यासाठी. आणि दुसरी ओळ बघा, तुझा विसरण. देवाने देव नाराज झाले, अरे काय विसर काय, तू काहीतरी माग. तुकोबाराय म्हणे, नाही तुझा विसर नवा देवा, मला फक्त तुझा विसर पडू. विसरली तयाची थोर झाली आणि खानी 84. कबीर महाराज एकदा असे रस्त्यानं चालले होते. आडावर काही महिला पाणी भरत होत्या आणि कबीरांना तहान लागली. कबीर महाराज त्या ठिकाणी गेले. एक महिला इतर महिलांना मोठं उभं राहून, ती महिलांना ते त्यांची खासियत असते महिलांची. तरी पण भारतीय महिला आपला नाहीत, गतेतिहास त्यांच्या विरोचित कृत्याची साक्ष देतोय. म्हणून आपण प्रथम वंदे महिलांना आपण नमस्कार करतो. पण या ठिकाणी ही जी महिला आहे ती काय म्हणते, नवऱ्यानं नथ आणली होती तिला. आगळे महाराज, नवऱ्यानं नथ आणली होती, ती नथ सगळ्यांना, माझ्या नवऱ्यानं आणली, माझ्या नवऱ्यानं आणली, माझ्या नवऱ्यानं. पाणी प्यायला गेले तिथे, पाणी कोणी दिलं, त्या बायकांची चर्चा चालली. ते उभे राहिले आणि मग नंतर बोलले, नथनी दी जिस यारने षडजे काळी दोन, आय नथनी दी जिस यारने उसको सुमरत बार बार, नाक दिया जिस यारने उसको भूल गई नार. अहो जा
भगवंतानं यार भगवंताला उद्देशून म्हटलं, ह्या भगवंतानं तुला नाग दिलं हे नथनी घालायला, आणि जर नसतच दिलं तर कुठे घातली असती का नथनी दी जिसे यार ने उसको सुमरत बार बार, माझ्या नवऱ्याला नथनी आणली, माझ्या नवऱ्याला नथनी आणली, पण ज्याने हे नाग दिलं त्याला तू विसरलीस, म्हणून विसरली तयाची थोर झाली आणि विसरली तयाची थोर झाली हानी. कुंती मातेला ज्यावेळेस भगवंत निघाले त्यावेळेस, आत्या अगं काही मागायचं असेल तर तुला माग ना. आत्या काय अखंड वनवासी, तरी वनवासामध्ये गेलेले असताना इतका त्रास झाला, लाक्षाग्रह जाळलं, सगळं झालं, तरी ते भगवंताला विसरले नाही. भगवंताचं नामस्मरण करताना आपण कार्य नाठविषयी कृपाळू पोषितो जगाशी एकलाची, आणि कार्य बाबा तू का नाव घेत नाही. या ठिकाणी कुंती मातेला ज्यावेळेस ते म्हणतात की आत्या काहीतरी माग, तर आत्यानं काय मागितलं, विपदा संतो निरामया, मला हे भगवंता हे कृष्णा नेहमी नेहमी दुःख दे. काय मागणी पण पहा, काय मला नेहमी नेहमी दुःख दे. अगं आत्या मी तुला काही पण द्यायला तयार आहे, तू असं काय मागतेस. कुंती माता म्हणाली, हे बघ कृष्णा, मला जर सातत्यानं तू आनंदात ठेवलं तर मला तुझा विसर पडेल, मला तुझा विसर पडेल, आणि त्या विसरामुळे तुझं नामस्मरण माझ्या मुखातून होणार नाही. मला तू सतत जर दुःख दिलंस तर मला नेहमी नेहमी तुझ्या नामाचं स्मरण करता येईल. विठ्ठल प्रभू रामचंद्र वनवासातून आले, सगळे जण बसलेले दरबारात शांत चित्तानं सगळ्यांचा संवाद चाला. प्रभू रामचंद्राने सांगितले, मला सगळ्यांनी तुम्ही मदत केली,
फक्त हा कुटुंबातल्या लोकांचा प्रश्न आहे. तर तुम्हाला काय मागायचं तर मागा. लक्ष्मणा माग बाबा. काय मागायचं? काय मागितलं असं लक्ष्मण? लक्ष्मण म्हणे, भगवंता मला तुझ्यापासून दूर करू नको, तुझा सहवास मला हवा. नाही तर आपण किती मागितलं असतं त्याचा काय पत्ता नाही. भरताने विचारलं की भरता तुला काय हवंय, माग. काय मागायचं? देवा अखंडित चरण सेवा. भगवंता मला तुझी सेवा करायची, तुझी सेवा मला करू दे. मांडवीला विचारलं भरताची पत्नी की तुला काय पाहिजे? तिनं सांगितलं या राजकुळामध्ये माझा विवाह झालेला आहे, इतकं सुसंपन्न सुंदर असं कुटुंब माझं आहे, मला फक्त तुमचा सहवासच सातत्यानं लाभावा हे माझं. शत्रुघ्नाला विचारलं तुला काय हवं आहे? शत्रुघ्नाने सांगितलं की हे भगवंता भरत दादा तुझी चरण सेवा करतो, पण भरताला शास्त्रानं संत असं म्हटलेलं आहे, म्हणून या संताची सेवा करण्यासाठी मला संधी द्यावी. श्रुती कीर्ती नावाची शत्रुघ्नाची पत्नी बघा, तिला विचारलं तुला काय हवं? देवा मला काही नको. ज्या वेळेस अरण्यामध्ये तुम्ही कंदमुळं खाऊन दिवस काढले, वल्कला नेसली, लज्जा रक्षणापुरती वल्कला आपण अंगावर नेसली, ती वल्कल मला द्या. मी काय करेन? त्या वल्कलाची मनोभावे सेवा करेन. हे प्रभू रामचंद्रातल्या कुळातल्या लोकांचं मागणं आहे. विठ्ठला विठ्ठल. पार्वती आणि शंकर गप्पा मारत असताना पार्वती माता म्हणाली, देवा प्रत्येकाला तुम्ही जे मागता ते देता आणि मला कधीच म्हणत नाही काहीतरी माग म्हणून, मग मी मागू का? मला देता का? माग काय? हे बघा आपल्याला सुंदर असं घर असावं, खूप सुंदर असं आपल्याला या ठिकाणी घर पाहिजे मला राहण्यासाठी. भगवंतानं तथास्तु म्हटलं. त्या ठिकाणी सगळे कारागीर गेले, जागा बघितली, घर शोधलं. घर कुठं बांधलं? लंकेच. लंकेला घर हे भगवान शंकरांनी पार्वतीसाठी बांधलेलं आहे. भगवान शंकरांनी हे घर पार्वतीसाठी बांधलं. आणि मग इतकं सुंदर घर ज्यावेळेस बांधलं, सोन्या चांदीचं रुपयाचं, तर त्या सुंदर घराची चांगल्या शास्त्र पंडिताकडून सुद्धा घरभरणी होणे अपेक्षित आहे. म्हणून भगवंतांनी त्या काळामध्ये रावणाचे वडील विसरवा, आईचं नाव कैकशा, रावणाच्या आईचं नुकतंच लग्न झालेलं होतं आणि त्यांना आमंत्रित केलं होतं, कारण ते विद्वान पंडित त्या काळात गेले जायचे. आणि म्हणून त्या ठिकाणी आले, त्यांना विनंती केली. हे घरभरणीला आले. पूर्वीच्या काळामध्ये पती जर घरातून बाहेर गेला तर पत्नीला सोबत घेऊन जात असे. म्हणून पत्नी कैकशा ही विसरवा बाबा बरोबर त्या ठिकाणी गेली. घरभरणी सुरू झाली, घरभरणी छान झाली आणि तिनं असा धोतरचा सोगा मागे ओढला. कैकशानं त्या विसरवाचा, रावणाच्या वडिलाचा. आपण रावणाची लंका म्हणतो, रावणाची लंका नाही. त्याचा सोगा वडला धोत्राचा. आणि जर भगवंताने देवाने तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगा हे घरच आम्हाला देऊन टाका. शिवभोळा छत्रपती त्याचे पाय माझी चित्ती. आणि विचारलं शिवानी की बोला देव बाप्पा तुम्हाला काय पाहिजे? पत्नीचं ऐकावंच लागतं, नाथाचं ऐकावंच लागतं बाबा. कधी काय होईल काही सांगता येत नाही. कारण 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना शिक्षण हे काही साध्य नव्हे, ते एक साधन आहे. शिक्षणाने मनुष्य चारित्र्यवान बनेल
तेच खरे शिक्षण. शिक्षणाच्या भौतिक अंगापेक्षा सांस्कृतिक स्वरूपाला अधिक महत्व आहे, कारण संस्कृती हा शिक्षणाचा पाया आहे. आणि त्या ठिकाणी विचारलं भगवान शिवाने की बोला गुरुजी तुम्हाला काय पाहिजे. पत्नीनं पुन्हा मागून धोतर ओढलं आणि सांगितलं आठवण करून दिली. कारण काय माणूस कधी विसरल त्याचा नेमच नाही. दुसऱ्याचं द्यायचं आलं की तो विसरल्याशिवाय राहत नाही. आणि मग हा विसरू नये म्हणून तिनं काय केलं की पुन्हा एक धोतराला झटका दिला. तिने देवा एक काम करा, ही जी सोन्याची लंका आहे हे मला देऊन टाका. शिव बोळा चक्रवर्ती मी अगोदर बोलून गेलो त्यांनी तथास्तु तथास्तु म्हटलं. आणि ह्या रावणाच्या बापाला म्हणजे विसरवाला रावणाच्या आईचं नाव कळ कशाला. ही नगरी मिळाली सोन्याची आयती आयत्यावर राहायचं आपण ते असंच असतं बा. म्हणून मी अगोदर बोलू मेरा खाके तेरा खाऊंगा बोलो तुझे ऊपर इनाम क्या देंगा. ही अशीच गंमत आहे ती दिली. आणि हे माहिती झालं पार्वती माते. आणि आईसी गीतार्थाची थोरी शंभू विवरी तीर्थ भवानू प्रश्न करे. ती रागानं आली आणि विचारलं की कोणाला विचारून दिली. तथास्तु दिली. तिला राग आला, खूप प्रचंड राग आला. आणि तिनं सांगितलं तुझ्या कुळाचा नाश होईल तिथं शांत. आणि मग ज्यावेळेस ही लंका जळाली त्यावेळेस हनुमंतरायाची ती शेपटी झाली. शेपटीला चिंध्या बांधल्या आणि मग ती लंका जळाली. विठ्ठला भगवंताकडे संत तुकोबारायांनी ह्याचे दान दे म्हटलं. भगवंताला आनंद झाला, हात वरती केला, पुढचा शब्द ऐकला आणि खाली हात गेला तुझा विसर न व्हावा. आणि ह्या लोकांच्या इतरांच्या मागण्या मी बघितल्या. आमच्या मनाला त्या ठिकाणी दुःख होतंय. अशा पद्धतीच्याही मागण्या असू शकतात का. आणि अशा पद्धतीची जर मागणी जर झाली असेल तर काय त्या भगवंताचा हे दोष आहे. तुम्हाला आम्हाला शिक्षा न करण्याचा. विठ्ठला विठ्ठला हे दान देगा देवा देवा हे दान मला दे तुझा विसर न व्हावा. आणि जर तुम्हाला हे दान दिलं तर तुझा मला तर विसर होणार नाही. आणि जर मला विसर जर नाही पडला तर गुण गाई गाई
सुद्धा आहे. भगवंताचं नाम तर आम्ही घेतलंच पाहिजे, पण नाम घेताना भगवंताचे गुण सुद्धा आमच्या डोळ्यासमोर आहेत. ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसते जेत. भगवंताचे गुण ऐका. यश, काल यवनाचा मृत्यू व्हायचा होता मुचुकुंद राजाच्या हाताने. त्या ठिकाणाहून भगवंत निघून गेले. भगवंताला आम्ही रणछोड दास तेव्हापासून म्हणतो. पण भगवंत पळून नाही गेले युद्धातून, बर का, की तो मृत्यू त्या काल यवनाचा मुचुकुंद राजाच्या हाताने व्हायचा होता म्हणून पळून गेले. यश, माणसाला त्याच्या जीवनामध्ये यशाची प्राप्ती असावी. यश 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 म्हणजे काय? दिस इज द फिलॉसॉफी ऑफ ह्युमन लाईफ. Education is the build of the character and develop the mind for the utilization in the highest of our society. शिक्षण हे काही साध्य नव्हे, ते एक साधन आहे. ज्या शिक्षणाने मनुष्य चारित्र्यवान बनतो ते खरे शिक्षण. आणि हे शिक्षण तुम्हाला आम्हाला अध्यात्माच्या पायरीवर चढता चढताच मिळणार आहे. कारण जिचे हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. आई ही मुलाच्या ज्ञानाचं पहिलं व्यासपीठ आहे. आईची मांडी मुलाच्या ज्ञानाचं. कारण आईपासूनच शिकतो. आईनं त्याला जर चांगलं शिकवलं, चांगलं सांगितलं तर त्या ठिकाणी मूल हुशार होत. 21व्या शतकाचा वेद आईनं आपल्या बाळाला दिला पाहिजे की जो बघा या ठिकाणी दिलेला आहे. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे थोडी. उठी पुत्रा जाई
आपल्या बाळाला पाळण्यात घातले, धोका देते. धोका देत असताना ती उपदेश करते की बघा आई कशाची 21व्या शतकाची वाटचाल करायची आहे. कारण त्याला यश संपादन जर करायचं असेल तर आम्हाला मदालसा व्हावे लागेल. यश संपादन करायचे असेल तर आम्हाला मासाहेब व्हावे लागेल. जर मुलाचं यश भविष्याचं जर संपादन करायचं असेल तर आम्हाला या ठिकाणी सावित्रीबाई फुले व्हावे लागेल. आणि ह्या राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर या ठिकाणी व्हावे लागेल तरच आम्हाला यश संपादन करता येईल. कारण शिक्षण आणि अध्यात्म ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहे. यश जर आम्हाला संपादन जर करायचं असेल तर आम्हाला पांडवासारखा कृष्ण गुरु करावा लागेल. आम्हाला यश संपादन करावं करता येईल. आम्हाला आमची आई सुशिक्षित झालेली बघावी लागेल तरच आम्हाला यश संपादन करावं लागेल. आईने आपल्या बाळाला वेळेच्या आत सगळं शिक्षण दिलं तरच आमच्या पदरी यश पडणार आहे. विठ्ठला विठ्ठला. ऐका, यशश्री परमात्म्याची दाशी बघा लक्ष्मी. ऐका, यशश्री ही जी स्त्री आहे, पाय लक्ष्मीचे हाती दिशी यावे काकुळती. गुण आहेत, गुण गुण. ऐका, यशश्री औदार्य तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देतान मनशी पात्रा पात्र पै कैवल्या ऐशे पवित्र वैरी आहे दिदले. तुझं औदार्य फार मोठं आहे. ऐका, यशश्री औदार्य ज्ञान. तू सर्व ज्ञानाचा बापू आहे. तू ऐसा तू श्रीकृष्ण कृपू. तू सर्वांचा बाप आहे आणि श्रीकृष्ण आहेस. तू आम्हाला हे सगळं तू देणार आहेस. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान. तू वैराग्यवान सुद्धा आहे. हे पांडुरंगा तू वैराग्यवान. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. तू फार श्रीमंत आहे. षडगुण संपन्न ऐसा षडगुण ऐश्वर्य संपन्न. ऐश्वर्य संपन्न आम्हाला कुठे बघायला मिळणार आहे तर पंढरीशी दारी एक वेळ पंढरपुराला जावे लागेल. कारण तुम्हाला सुखाची जर अपेक्षा असेल, भगवंताच्या भेटीची जर तुम्हाला अपेक्षा असेल तर तुम्हाला पंढरपूरला जाऊन तो अनुभव घ्यावा लागेल.
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणता सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकळीलायचे नाही. म्हणून तुला जर प्रत्यक्ष परमात्म्याची या ठिकाणी या षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवंताची जर तुला भेट घ्यायची असेल बघायचं असेल तर पंढरीला जा. पंढरीचा पाटील तिथे उभा आहे विटेवरी उभा कटेवरी हात बघ त्या ठिकाणी जा आणि आपल्या आयुष्याचं सोनं या ठिकाणी करून घे. कारण तुला देवाने काय दिले पंढरीश परमात्म्यानं मागणी करतोय दिले इंद्रिय हात पाय कान हा आमचे जेसीबी हे तर असं नसतं आलं आणि का सरळच असं गेलं असतं काय खाल्लं असतं. कोणाचे उपकार बघा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ह्या लोकांना हे काय योग्य वाटत नाही. परंतु ह्या जगाचं चलनवलन करणारा एकच परमात्मा आहे. त्याला आम्ही भगवंत म्हणतो कोणी त्याला देव म्हणतो. वारकरी संप्रदायामध्ये सर्व संतांनी दिला आणि म्हणून एकच आकारा केला. यारे लहान याती भरती नारी करावा विचार न लगे चिंता नटखट यावी शुद्ध सगळ्यांनी या. हा धर्म हा संप्रदाय वारकरी संप्रदाय हा सगळ्यांसाठी आहे. उंच्या नीच्या गरिब्या श्रीमंतया कोणत्याही जातीचे कोणत्याही समाजाचे सगळे या माऊलींनी सगळ्यांना कवटाळलेला आहे. म्हणून एवढं मोठं पसाय दान ह्या जगाला या जगाच्या शांततेसाठी माऊलींनी मागितलेलं आहे. आणि म्हणून हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाई नावडी याची माझी सर्व जोडी. तुझं गुण गाण्यासाठी हे माझं सगळं स्वतःच मी प्राणपणानं जपेल. परंतु तू काय केलं पाहिजे तुझा मला विसर होऊ देऊ नको आणि मला कोणत्याही अभिलाषेमध्ये अडकवू नको. तिसरं चरण नरके मोती धन संपद नरके मोती संत संग सदा कोण गाय
संपदा मला मुक्ती नको, मुक्त्याचार आहे. सलोगता, स्वरूपता, समितता आणि सायुज्यता या मुक्त्या मला नको आहे. आणि मला काय पाहिजे? मला एक ब्रह्म पाहिजे. कांचन ब्रह्म आहे बघा. कांचन ब्रह्म कुठं आहे? बालाजीला. कांचन म्हणजे सोनं. कांचन ब्रह्म बघायचं असेल तर बालाजीला जा. तिथे भगवंताशी आपण व्यवहार करायचा प्रयत्न करतो, निष्पृहतेने आपण वागत नाही. त्याच्यानंतर अन्नब्रह्म आहे. अन्नब्रह्म कुठं आहे? जगन्नाथपुरीला जा. अन्नब्रह्म आहे. जगन्नाथपुरीचं एक खालचं शीत जरी पडलेलं आम्हाला जर मिळालं तर आम्ही आमच्या जीवनाला धन्यता मानायला काहीच हरकत नाही. आणि तिसरं एक ब्रह्म आहे, ते नाद ब्रह्म आहे. आणि ते नाद ब्रह्म कुठे मिळेल? तर ते नाद ब्रह्म या ठिकाणी मिळेल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुम्हाला आम्हाला ऐकायला, बघायला, आनंद घ्यायला मिळणार आहे. शिव ब्रह्मरस आवडीले, शिव ब्रह्मरस सेवन करण्यासाठी संत म्हणतात तुझे नानीचा खिडा मी होण्यासाठी तयार आहे, पण मला पुन्हा जन्माला घाल, पुन्हा घाल. कशासाठी? तुझा हा ब्रह्मरस, हा आनंदाचा नाद ब्रह्म मला या ठिकाणी चाखायला मिळणार आहे. मला धन नको. धनाने भूमो पशवशी गोष्टी भ्रार्या ब्रदारे जनस्मशानी. बायको दरवाजापर्यंत, लोक स्मशानभूमीपर्यंत जळतो तो एकटाच. आणि म्हणून ह्या जीवनामध्ये आपण आलो तर आपल्याला न लगे मुक्ती, धन, संपदा, संपदा सोहळा नावळे मनाला लागला टकळा पंढरीचा. हा टकळा आम्हाला लागला पाहिजे भगवंताच्या नामस्मरणाचा. म्हणून न लगे मुक्ती, धन, संपदा. काय रे? संत संगती. काय? संतांची संगती मनोमार्गती आकळावा श्रीमती येणे बनते. सत्संग में आदमी की उन्नति होती है और कुसंग में आदमी की अवनति होती है. हिरा ठेविता हिरणी वाचे मारिता जो धनी तोच मोल पावे खरा करणीचा होय. ढेकणाच्या संगी हिरा जो भंगरा कुसंगी नाडीला साधू. वेळ झालेला आहे. कुसंगी नाडीला साधू तैसा. आणि ह्या अशामुळे आम्हाला संतांची संगत यायची आहे भगवंता. कारण संगत सज्जन की करले जन्म, जन्म का सार्थक कशु कर. जन्माचं सार्थक जर आम्हाला करायचं असेल तर न लगे मुक्ती, धन, संपदा, संत संग देई सदा. विठोबा रखुमाई.
संत संग देई सदा. संतांचा संग आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये मिळाला पाहिजे, कारण लो परिसाची नसा हे उपमा. सद्गुरु महिमा अगाधची. सद्गुरूंचा महिमा आगाध आहे. गोरशीच्या बाबांचा महिमा आगाध आहे. सद्गुरू आहे. खूप आनंद वाटला आज भेट झाली तर. सद्गुरूंचा महिमा आगाध आहे. न लगे मुक्ती धन संपदा काहीच नको. किती निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास माग अनुनये आस निकांची मागू. आम्हाला काहीच मागायचं नाही. आमचा विश्वास हा निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकवणे हा निर्धार आम्हाला करायचा आहे. आणि हा निर्धार आम्ही जर केला तर काही मागणी अनुचित हे मागायचं हे आम्हाला अनुचित. तेव्हा वडिलांची रीत असो, कारण तुला म्हणे गर्भवासी सुखी हे देवा, हे पांडुरंगा, मला पुन्हा जन्माला घाल. का घाल? अरे जनाईला काय केलंस तू? हात तुझा लागला रे, हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पिक तुझे याद भी. हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पिक तुझे याद भी. भगवंत काय म्हणतात? मी होतो एकला, मी होतो एकला, करमे नागे मला. हात तुझा लागला तुझे याद घे, हात तुझा लागला तुझे याद घे. देवाला सुद्धा वाटतं की
आपल्या भक्तांनी आपल्या जवळ यावं. आणि म्हणून संत तुकोबाराय सुद्धा भगवंताकडे मागणी करतात. तुका म्हणी गर्भवासी मला जन्माला घाल, सुखी घालावी आम्हाची सुखानं घाल. आणि का सुखानं घाल तर विसरतो न पडावा. तुझा आम्हाला विसर पडला नाही पाहिजे. विसर जर नाही पडला तर आम्ही तुझं गुणगान गाणार आहोत. आणि जर तुझं गुणगान गाऊन तुझ्या सान्निध्यात आम्ही राहिलो तर आम्हाला मुक्ती धन संपदा काही नको. तुझ्या बरोबरच आम्ही राहायला तयार आहे. तुझा संग संतांचा संग आम्हाला मिळाला पाहिजे. ज्ञानेश्वर Thank you.